बेलापूर विधानसभेत विजयाची हॅट्रिक करण्यात आतापर्यंत कोणत्याही नेत्याला यश आले नव्हते। मात्र ही परंपरा महिला आमदार मंदा म्हात्रे यांनी मोडीत काढली। 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकीत सलग 3 वेळा विजय मिळवत मंदा म्हात्रे यांनी हॅट्रिक करण्याची किमया केली आहे। हे करताना बेलापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून प्रस्थापित केला आहे। भाजपने तिकीट नाकारल्याने भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलाने शेवटच्या क्षणी पक्ष बदलून बंडखोरी केली। भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली। मात्र अटीतटीच्या लढाईत मंदा म्हात्रे यांनी विरोधकांचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला व विजयाची हॅट्रिक कायम ठेवली आहे। विजयानिमित्त आज वाशी येथील तुंगा हॉटेलमध्ये बेलापूर विधानसभेचे आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी सदस्य नोंदणी करता जनतेला आवाहन करून मंदा म्हात्रे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली, तर पोलीस प्रशासन व कार्यकर्त्यांचे आभार सुद्धा मानले। जे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वार्थ साधून आले होते, ज्यांना आमदार मंत्री व्हायचं होतं, त्या त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आलेले त्यांच्या बरोबरची जी लोक होती ते घेऊन गेलेले आहेत। दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे। 100% काही लोकांच्या गाड्या आतमध्ये शिरून दिल्या नाही तुर्ब्यात। मुक्षेत गावात काय होतं, दिवाळा गावात काय होतं, माझ्या समोर तो तडीपार गुंड बोलतो 4-12 4-12, सगळीकडे माझ्या समोर 4-12 4-12 करत होते। उमेदवार पहिला 2दा आमदार राहिलेला आहे, त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही। पण पोलीस आयुक्तालयाने, या कमिशनर आणि डीसीपीने अतिशय चांगलं काम केलं। त्यांनी विदाउट ड्रेसचे पोलीस तिथे ठेवले होते, त्याच्यामुळे गर्दी ही जास्त झाली नाही। पण तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल की एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले।